बस बस जाशील बस. काय झालं अक्का आली मित्रांनो. काल गेली होती ह्याला. तुम्ही व्हिडिओ तर बघितलाच असेल. रेशमन ही किती वाजेपर्यंत बसली माहिती तुम्हाला? आणि ह्याच्याच बशी किती वाजता आली? सकाळी 9ला. आता किती वाजले? आता वाजले 10-11. 1 तास झाला. काय झालं काल कुठे गेलता? काल गेलतो आधीगर गेलो पाठणला, देवाला गेलतो आणि मग तिथून गेलो कार्यक्रमाला धामनेरला. तिथं ग्रामपंचायत म्हणजे बोलवलं होतं तिथल्या महिलांचा कार्यक्रम होता. धामनेरची जी मोठी ग्रामपंचायत आहे ना मैत्रिणींनो, तिथं खूप वेगळे म्हणजे घेण्यासारखं आहे. लिज्जत पापडची 32वी जी शाखा आहे ना, आपण जे लिज्जत पापड घेतो सगळे ब्रँच, ती तिथली ते अण्णा आहेत ना, त्या अण्णांनी तिथल्या महिलांना ते ओपन करून दिलेले. तिथं 35 महिला काम करतात. दुसरी गोष्ट म्हणजे कापड कटिंग असतं का नाही, कापड कटिंग करायचं. 3-4 मजली हॉल आहे. तिथली ग्रामपंचायत 4 मजली आहे. आणि आता माऊली मसाल्याची कंपनी उभा करायची त्यांना, तर ती कुठं बांधकाम करायचं, ते कांडप वगैरे कुठं काय करायचं, कुठं ठेवायचं, मशनी कुठं ठेवायच्या, कसं बांधकाम करायचं, सगळं विचारायसाठी किंवा तिथल्या महिलांना अजून थोडंसं प्रोत्साहन मिळण्यासाठी आम्हाला तिथं. आणि ग्रामसंघ आहे ना, त्या ग्रामसंघाचं उद्घाटन होतं ते रेश्मा आणि माझ्या आमच्या दोघींच्या मार्फत त्यांना बोलावलं होतं. खूप छान पाहुणचार झाला. तिथं जायला आम्हाला 5:30चा टायमिंग दिलता, पण 6 वाजले जायला. मग तिथनं आम्हाला जेवण वगैरे करून यायला, तिथनं निघायलाच आम्हाला 10 वाजले, 10:15 घरी असतोपर्यंत 1:30 वाजले. मग रेश्माला एवढ्या उशिराने कुठं ही गाडी चालवून दमलं होतं ना, मग सकाळी सोडायला आली. ह्याला पण बोलवलं होतं त्यांनी, पण हा नाही आला. नाही मी काल जाणार होतो, पण आता निघालोय. आकाल्यामुळे सकाळचं लवकरच जाणार होतो, पण थांबलो. आता मी चाललोय रायगड, शिवनेरी आणि बरंच किल्ला इथं. तर काय झालंय उन्हाचा टायमिंग आहे, त्याच्यामुळे विषय असा झालाय आता की जावं का नाही. पण कसं झालंय परत टायमिंग नाही, वेळ नाही. तुला जर जायचंच असलं तर ये जावं. कारण वेब सिरीज परत चालू करायची, परत फिरायला म्हणजे कसं झालंय जे डोक्यात असतं ते करावं लागतंय. होय का नाही. आता निघालोय हाय उद्याच्याला. तिथला व्हिडिओ तुम्हाला डायरेक्ट मी उद्या पोहोचलच तिथं. उद्या दिवसभर आज संध्याकाळपर्यंत पोहोचायचं, तिथं मुक्काम करणार, उद्या फिरणार. असं म्हणजे गेलोच नाही कावा, लय दिवस झालं म्हणतो जाईल. थोडंसं ऊन उतरून देईन मग, कारण का उन्हाचं कार आहे ना मैत्रिणींना. आणि त्याच्यामुळं बाकी काय म्हणतो मग? काय नाही, निवांत. छान पाहुणचार केला, मस्त वाटला. आणि फक्त त्यांची मसाले कंपनी त्यांना महिलांना उभा करायची म्हणून त्यांनी पण सुषमान प्रक्रिया योजनेतून त्यांनी 10 लाखाचं कर्ज, पण ते महिलांना त्यांनी लोड येऊ नये म्हणून सगळं ग्रामपंचायतनी सगळं तो भार म्हणजे त्यांना तपल्या मार्फत एवढी सगळी ग्रामपंचायतली कुठली एवढी काळजी करते की एवढी धामनेरची ग्रामपंचायत आहे माहितीये का. आज त्यांना ते हप्ता पण भरायचं नाही, तर सगळं आणून सगळं. कुठल्या तालुक्यात येते? सातारा जिल्हा, कोरेगाव तालुका. बर. त्या ग्रामपंचायतला मानलं पाहिजे बरं का, धामनेरच्या सरपंचाला अण्णा, ते संगीताताई तिथली. आता तुझ्या चॅनलवर टुरी सांग. आता निघाली रेशमा बी आहे, अन्य डॉन आहे. तिथं माझ्यापाशी सुट्टी राहिली तिकडे. नाही मला कपडे सांगितलं ते आट्यामध्ये कपडे घेऊन कपडे नाही, पण माझ्यापाशी सुट्टी लागली. तुला काय प्रॉब्लेम? तुला काय प्रॉब्लेम आहे का? नाही काय असं तिचं दीदीचं लय पटतं. बरं. आणि आता मला सांगा, आता किती परत नाही एकदा 10वीला आहे. आता अण्णा पहिल्या सगळ्या गावाच्या आधी कपडे घेऊन यायचं माझ्या घरी. आता 10वीला गेला, आता तास चालू आहे. अण्णाला ताणू मारायची, मी अण्णा भांडणं करायचा पोरांसंग म्हणून, तरी मी अण्णा माझ्याच पशी यायचा. होय अन्य असं नाही. चला आता येऊ का बाळा? बाय बाय सगळ्यांना. ऊन तर लय लागते. ये बाळा पटकन. पंचफळांना खाली सांडत असते दादा.